तर आज आहे दिवाळी आणि सकाळपासून तयारी फुल चालू आहे आणि आमची छकुला तर डायरेक्ट तिकडेच पळत गेली छकुला. तर आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि आमच्या सोन्याचं बघा कसा पोचा मारायचं काम चालू आहे. छकुला लपलेली आहे. तर सोनू आणि मोनू आलेले आहेत मुंबईवरून. दादू त्यांना आणायला गेला होता. तोंडाला पोयची फक्त. तू कधीपासून लाजायला लागला रे? तर सोनू आणि मोनू आलेत बरं का दिवाळीसाठी. कालपासून त्यांच्या पाठीमागे लागलोय. या 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 थांबा रे, तुमची दृष्ट काढायची. थांबा तिला. हा मग कसा झाला प्रवास मुंबईचा? लय भारी का? हे दादानी काहीतरी आणलंय खायला. काकीने दिवाळी दिलेली आहे. आत्यासाठी दिली होय. आत्यासाठी स्पेशल आमच्यासाठी. ए मनीषा अरे दाखवा तर काय. आणि ते खायला टेस्ट करायला जाऊ बाईने एवढी दिवाळी दिली आपल्यासाठी स्पेशल. वाव लड्डू बनवले बघ. ए याला शेव दे. मम्मी कधीपासून शेव शेव करतोय. चकली चकली बघ आमच्या मुंबईच्या बाईंनी दिलेले बरं का. खाल्ली करंजी शेव आणि त्यात शंकरपाळी आणि शेव आहे. जे फेवरेट आहे ते खोलून दाखवलं. आणि याला शेव खायची. जर शेव खायची तुला ये चपला. ए चपला या किती लांब बसली. अगं इथं खा आता. तर चकली एकच नंबर झालेली बरं का. मस्त झाली. शेव पण छान झाली. ज्या वेळेला सांग कशी झाली. मस्त आत्या खावा ना. खा ना. मस्त झाली. सांगितलं तर तू सांग. हा शेव छान झाली. मी बोलले आधी हा दे ना. तिकडून काय बोलणार आहे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो तुम्हाला. सकाळ जाऊन तुमची काही गाडी भेटच नाही. हा कुठे गेले होते? हा हॅपी दिवाळी. तुम्ही गेले कुठे होते? सकाळ जाऊन आपली भेटच नाही. गेला होता ना मेवण्याकडे. ट्रॅक्टर चालला तुम्हाला जायचं. इथे बघ ट्रॅक्टर. हा गौतमच आहे. मला जायचं होतं ट्रॅक्टर. ते इकडे कोण आणली पण गावात. मनीषाला शुभेच्छा दिल्या का नाही दिवाळीच्या? दिल्या. हॅपी दिवाळी मनीषा. हॅपी दिवाळी. मग काय बेत चाललाय तुमचा आता? करंजाचा. रात्री आम्हाला किती वाजले? पाहिजे 1 वाजले झोपायला. मला तर म्हटले 3 वाजले. तर असं कसं खोटं बोलायचं असतं तुमच्यासोबत. 1 वाजेपर्यंत आम्ही लाडू. मी ज्याला त्याला सांगतोय मॅडम 3 वाजेपर्यंत जागल्यात. कशाला म्हटल्यावर सांगितले म्हटल्यावर मग ते कन्फर्मच आहे ना. मग असं सांगायचं ना. मग म्हणजे सांगायलाच नको. एवढा वेळ लागला किती असं बनवले किती त्यांनी मग. आणि अजूनही बनवतायत. आणि अजूनही बनवतायत. चिवडा राहिला की आम्हाला चिवडा बनवायचा. उद्या परत आम्हाला शिरूरला जायचंय खरेदी करायला. उद्याची काय भाऊबीजेची? आम्ही आज साड्या नाही घेतल्या लक्ष्मीपूजनासाठी ना. म्हणलं मग साड्या घ्या उद्या. काय वाढवायची साडी घेणार.
पाडव्याचं काय गिफ्ट आहे ठरवलं का नाही काही? कोणी द्यायचं तुम्ही? कोण अहो, द्यायचं? तुम्ही द्यायचं आम्हाला. काय पाहिजे? काय पाहिजे ते सांगा. 2-3 तोळे का? 2-3 काय व्हायचंय? 4-5 तरी म्हणायचं. अगं बाया, एखादा तर करून दाखव मग. आहे की नाही? बाजार माहिती आहे का? काय बाजार चाललाय? काय बाजार चाललाय मनीषा? 1,31,000. अयो 31 झालं का? सोपं नाही राहिलं सोनं आता. आता नुसतं पाहायचं आणि पुढं चालायचं, सोन्याकडे बघायचं, पुढं चालायचं. ट्रम्प काय की नाही आता अमेरिकावाला राष्ट्रपती, त्याने टेरिफ वाढवले त्यामुळं वाढले सगळं. अवघड झाली. ते म्हणतो रूसला तुम्ही मदत नका करू, तेल नका घेऊ, म्हणजे भारताला म्हणतो. प्रॉब्लेम झाला काय? रूस युक्रेनवर लढाई चालली ना त्यांची, त्याच्यामुळे चालली म्हणतो. तिकडं पोळ्याचं स्वयंपाकाचं. हा? संध्याकाळचं जायचं सकाळचं पुढं. सकाळचं स्वयंपाक वगैरे करून जाऊ, जेवण वगैरे झालं का? हा? संध्याकाळी जायचं मग परत यायला उशीर होईल आपल्याला. संध्याकाळी म्हणजे दुपारचंच. पुढं जाते पुन्हा करायचं आपलं, निघायचं 11, 11:30, 12 वाजेपर्यंत निघायचं. तर आम्ही टोमॅटोच्या बागेत फिरून आलो, 2 टोमॅटो खाल्ली, एकदम लाल लाल झालेत. आम्हाला मामाने आणून दिली ते जेवताना. जनावरांना घास आणला कापून. मोसम भारी झालंय अजून. पाऊस नाही आला बाई, पोटे रांगोळी थेंब पडत होते आता. पोरींची फुल तयारी चालली, रांगोळी वगैरे. सोनाला आंब्याची पानं दिले टाकून, म्हटलं काय करायचे तर डेकोरेशन, वॉल डेकोरेशन करायचे. आता वॉल डेकोरेशन कुठे करायचं नेमकं? काय माहिती आता, आम्हाला सरप्राईज आहे. मग त्यांनी तर घरदार बंद केलं असं सरप्राईज म्हटलं. आम्हाला जायलाच टाईम पुढे तिकडे काय गं? इथं आवरलं तिकडं. गहू इकडे कशाला घेऊन आलाय काय ना? मोदी त्यात काय करते ते? त्याला तसं वावरलं ते. मग हिसाबाने न्यायची काय? तर इथं सोनाची आणि छकुलाची चालली रांगोळी काढायचं काम चाललेली, फुलांची रांगोळी काढतायत. संध्याकाळचं डेकोरेशन. खिडकीतलं सामान उचला पोरींनो संध्याकाळी. आणि इथं मनीषा आलेली करंजा बिरंजा करून, आता झाल्या करंजा करून का ग? चल मनीषा आपण आता पोळ्या करू. मी सुंठ आणि विलायची घेतलेली वाटायला, ते पाट्यावर वाटायचे. करंजा करून झाल्या बऱ्याच वेळानंतर. आणि फुलांचं बघा मस्त इथं सडा पडलेला आहे. नमक टाकायचं नाही टाकीत घे. आत्या टाकीत असतात थोडस, मीठ टाकायचे याच्यात. पीठ मळायचंय आता तुला गव्हाचं. तर आता आहे ना मनीषाने, आम्ही खूप थकलोय म्हणून मनीषाने ना ब्लॅक टी बनवलाय. इथं मी आमटीचा सार टाकलेला आहे, अजून भात लावायचा आहे. मनीषा बघा कशी आहे की नाही टकाटक. आणि आटा का उघडा गेला ग? आणि एवढं पुरण थोडंच घातलेलं आहे आज, कारण मुलं नको म्हणतायत पोळ्या खायला. गोड खाऊन खाऊन फार कंटाळून गेलेत पोरं. आणि मोसम असा झालेला आहे. काय कधी लावायचे? आत्यांनी लावले दिवे नाही इथं चौफुल्यावरती. आम्ही मग आले ते तिकडून
तुळशीतला दिवा काय असं होतंय. गेले होते आज मलटणच्या बाजारात. मावा कस काय होता बाजार? भाजीपाला स्वस्त होता का महाग? स्वस्त होता. लोक होती का बाजारात? भाजीपालाच एवढा नव्हता. दिवाळीमुळं. आज दिवाळी आहे ना. तू काय करतो रे? तू हार बनवतो दरवाजासाठी? गणपतीसाठी वरच्या दरवाजासाठी झाला हा मोठा. कुठे? गणपतीला वरच्या. होय. तर बघा छान अशी रांगोळी काढलेली. पण आता आहे ना पर बघा संध्याकाळ झाली पण काय अजून झालं नाही आमचं. वाव बघा रंगोली एकच नंबर बनणार आहे. ही अर्धी झालेली पूर्ण झाल्यावर दाखवी. पूर्ण झाली तर दाखवत. दरवर्षी नवीन नवीन असते बरं का यांचं. याच्यावरून ओळखू शकता की रांगोळी कशाची असेल. चहा प्यायचा का रे? तू चहा नाही पी? नाही कधी कधी पितो लय नाही. होय. कधी पिलं तर. तर सोनूने इथं गणपतीला हार बनवलेला आहे. अय आकाबाईन दिवे कुठं ठेवलेत? तिला नाही माहिती. आता या चहा प्यायला. हा दोन्ही दरवाजात. तिथं काय तुळस नाही काय